आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। आज षष्ठीसह सप्तमी दत्त नवरात्राला प्रारंभ होतोय। संत सर्वज्ञ दासोपंत गोस्वामी यांनी 16 अवतारांची मांडलेली जी कल्पना आहे ती कल्पना त्या 16 अवतारांच्या जयंत्या, नवरात्रोत्सव या सगळ्या संकल्पनेच्या भोवती एक विशिष्ट उपासना परंपरा आहे आणि या उपासना परंपरेमध्ये ललित कलांचा आधार दासोपंतांनी घेतलेला आहे। यामध्ये संगीत, नाट्य, नृत्य या सगळ्या गोष्टींचा समावेश तर होतोच, पण त्याचबरोबर त्या काळी असणारं रंजनातून आध्यात्म निरूपण आणि आध्यात्मिक रंजन असं म्हणता येईल अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा उत्सवामध्ये समावेश होत असावा। 400 वर्षापूर्वी कीर्तनाचं स्वरूप काय असावं कल्पना करता येत नाही, कारण त्या तत्कालीन ऑडिओज किंवा व्हिडिओज आज तरी आपल्याला बघायला मिळत नाही। पण संहिता लेखनामधून इतर दासोपंतांच्या उपासना परंपरेच्या माध्यमातून मी लहानपणी जे बघते आहे आणि पदांच्या मधून येणाऱ्या उल्लेखावरून दासोपंतांच्या देवघरी दर बुधवारी कीर्तन होत असावं, प्रत्येक जयंतीला कीर्तन होत असावं आणि विशिष्ट या प्रसंगांच्या वेळी दत्त जन्माच्या वेळी या कीर्तनामधून, पुराणामधून दासोपंत आध्यात्मिक रंजन निरूपण करत असावेत। आणि या कीर्तनासाठीच म्हणून लिहिलेलं हे दत्त महात्म्य आपण कार्तिक महिन्यामध्ये तसं सुरू केलं पाहिलं तर, आणि मार्गशीर्ष दत्त जन्मापर्यंत हे आपण नेणार आहोत। योगी राजाचा पहिला अवतार आणि या अवतारापासून दत्त महात्म्याची आपण सुरुवात केली। दासोपंतांच्या या 16 अवतारांच्या मध्ये दत्त जन्म हे 16 जन्म त्यांनी आम्हाला सांगितले आणि मार्गशीर्ष उत्सवामध्ये सगळीकडेच अगदी संपूर्ण अवघ्या अखंड भारतामध्ये दत्तजन्म त्याच वेळेला होतो। परंतु मुळात दासोपंतांच्या संप्रदायाचा वेगळा भाग असा की आमच्याकडे म्हणजे माहेरी दासोपंतांच्या देवघरी दासोपंतांच्या दत्त संप्रदायाचा उपासनावार हा बुधवार आहे आणि पुराणांच्या मध्ये दत्त जन्म हा बुधवारी। हा कथाभाग पुढे येणारच आहे, आपण बघत होतो ती कथा पुढे नेऊया। दासोपंत, अनसुया माता आणि जी महासती कौशिक ब्राह्मणाची पत्नी यांची भेट आम्हाला सांगतायत, ती भेट आपण पुढे नेऊया। अनसुया माता कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला निज धर्म समजावून सांगते। पतीसाठी म्हणून, पतीच्या संदर्भात सेवा म्हणून आणि गृहस्थाश्रम म्हणून एका बाईचं, एका स्त्रीचं, एका गृहिणीचं निज कर्तव्य काय असलं पाहिजे, स्वधर्म कोणता असला पाहिजे। अनसुया माता पुढे सांगते, जे देखसी तदितर ते आत्मज चराचर अथवा मिथ्या वो समग्र निराकार ते खरे। आता पुरुषु तो पुरुषु अज अव्ययो अविनाशु येरू सकळ मिथ्याभासु उपदेशु आईकपा। आदिमाया महासती जाणतीची जैसी रीती तैसी पुरुषाची प्रकृती भावचित्ती तुलावो। अथवा नाही जन्म मरण किंवा धर्म आणि साधन
मोक्ष अथवा अवतरण सर्वत्र स्थान देवांचे केवळ इच्छा ते पुरुषाची येर सकळ क्रिया याची येर सकळ क्रियाईची करणी हे कोठेची स्वस्फूर्तीची दुर्लभता पुरुष एक इतरे वावो ऐसा जो सतीचा भावो तोची आपुले ठाई राहो निज नाहो परमात्मा अजू अक्षरू अविनाशू आत्मा परमात्मा पुरुषू आपण तेथे मिथ्या भासू जो सौरसू तद्रूप ऐसी मायेची लक्षणे तेची पतिव्रतेची चिन्हे येरी सेवा जे की करणे संपादने दास्यत्व आदिमायेची लक्षण असं म्हटले त्यांनी. काय लक्षण आहेत? आदिमाया महासती जाण तिची जैसी रीती तैसी पुरुषाची प्रकृती भाव चित्ती इतुलाव. प्रत्यक्ष पुरुषाची जी प्रकृती ती प्रत्यक्ष महासती तिची काय रीत आहे वागण्याची बोलण्याची आचरणाची ही रीत काय आहे तिचा धर्म कसा आहे. अनसूया माता सांगते मोक्ष अथवा अवतरण सर्वत्र स्थान दोघांचे. कोणा दोघांचे? तर याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती हे एका नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी ते खरं म्हणजे अभिन्न आहे. ते एकमेकांपासून वेगळे करता येत असले किंवा दिसत असले तरी ते वेगळे मात्र मुळीच नाहीत. तैसी पुरुषाची प्रकृती भावचित्ती इतुला. आदिमाया महासती भावचित्ती सांगते. कुठला भाव असला पाहिजे? पुरुषाची प्रकृती ही सदोदित सदैव अव्याहतपणे अखंडपणे त्याच्या बरोबरीनं त्याच्या सोबत असायला हवी असतेच. खरं म्हणजे पुरुषाच्या मनामध्ये केवळ इच्छा येते. हा खरं तर अध्यात्माचा पुढे भाग येतो. पुरुषाची फक्त इच्छा आहे पण सृजनाची किंवा त्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे ती मात्र प्रकृतीची आहे. दासोपंत म्हणतात केवळ इच्छा ते पुरुषाची येर सकळ क्रिया इची. ही क्रिया कोणाची आहे? ही प्रक्रिया कोणाची आहे? पुढे सृजनाची प्रक्रिया ही प्रकृतीची आहे. इच्छा मात्र फक्त पुरुषाची आहे. आणि स्वयंस्फूर्तीची ही जी दुर्लभ अशा प्रकारची स्वाभाविक सृजन वृत्ती आहे सर्जनाची वृत्ती आहे सृजनाची वृत्ती आहे ती वृत्ती केवळ बाईजवळ प्रकृतीजवळ तिच्याच जवळ असते. ती तुम्हाला दुसरीकडे कुठेही दिसणार नाही किंवा अशा प्रकारची करणी तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही दिसणार नाही. पुरुष एक इतरे वावो. आणि म्हणून स्त्रीला असं म्हटलंय की तिनं आपलं सतीत्व जपणं तिनं ते पाळणं तिचा धर्म तिनं सावरणं पालन करणं. तो कसा करणं आहे? पुरुष एक इतरे वावो. एक पुरुष जो आपला पती आहे तोच आपला ईश्वर आहे अशी धारणा तिनं निश्चित करावी तसा निर्धार करावा. इतरे वावो. इतर मात्र इतर पुरुष हे पुरुष नव्हे तिच्यासाठी. आता पुरुष या शब्दाचा थेट अर्थ दासोपंत नर आणि नारी ह्या अंगाने आपल्याला इथे सांगतात. सतीचा भाव असला पाहिजे. काय? की पुरुष हा आपल्यासाठी फक्त एकच आणि तो म्हणजे पती. पुरुष एक इतरे वावो ऐसा जो सतीचा भाव. सतीचा असा भाव असला पाहिजे
की माझ्यासाठी पुरुष म्हणून असलेला तो माझा फक्त निज भरता जो माझा पुरुष आहे, जो माझा पती आहे. तोची आपुले ठाई राहो निज नाही परमात्मा. तोच तिनं आपल्या हृदयामध्ये निश्चित करावा, त्याची स्थापना करावी आणि तोच आपला स्व आत्मा स्व परमात्मा मानावा. खरं म्हणजे आत्मा हा परमात्मा पुरुष जो अक्षय अविनाशी आणि अजू असं म्हटलंय त्याला. आपण तेथे मिथ्या भासू जाऊ सौरसू तद्रुपू. अजू अक्षरू अविनाशू आत्मा परमात्मा पुरुषू आपण तेथे मिथ्या भासू जाऊ सौरसू तद्रुपू. आपला आत्मा जो प्रत्यक्ष परमात्मा पुरुष आणि तोच जर आपला निजभर्ता आहे असं सतीनं मानलं तर इतर सगळं मिथ्याभास आहे आणि त्याच्यामध्येच लीन होणं तल्लीन होणं हे तिचं आद्य कर्तव्य. ऐसी मायेची लक्षणे, ही मायेची लक्षणं त्यांनी सांगितली. हीच अध्यात्म क्षेत्रामध्ये मायेची लक्षणं दासोपंत इथे मांडतात. अध्यात्म क्षेत्रातली की ही मायेची लक्षणं आहेत, बाकी सगळं मिथ्या आहे आणि आत्म स्वरूप किंवा आत्मा हाच फक्त सत्य आहे, सनातन आहे, अक्षर आहे, अविनाश आहे आणि तोच पुरुष आहे, प्रत्यक्ष परमात्मा आहे. ऐसी मायेची लक्षणे, ही सगळी मायेची लक्षणं सांगितली आणि तेची पतिव्रतेची चिन्हे. आणि ही सगळी लक्षणं दासोपंतांनी मायेच्या लक्षणांसारखी ही पतिव्रतेची सुद्धा लक्षणं आहेत असं त्यांनी सांगितलं. जसं माया म्हणजे काय तर ही सृष्टी किंवा हे सगळं बाकीचं सगळं मिथ्या आहे. आत्मा आपला जो आहे तो सत्य सनातन आहे, बाकी सगळं मायावी आहे, खोटं आहे, मिथ्या आहे. दासोपंत म्हणतात जशी ही आध्यात्मिक क्षेत्रातली ही लक्षणं आहेत मायेची, पण आत्म्याशी तल्लीन होणं, या आत्मपुरुषाशी तल्लीन होणं हे जसं आम्हाला अध्यात्म क्षेत्र सांगतं तशाच प्रकारची मायेची लक्षणं ही सतीची असली पाहिजेत. बघा काय तुलना केली, अप्रतिम अशी आहे. सतीची लक्षणं काय असावी तर मायेसारखी. मायेची कोणती लक्षणं आहे ती त्यांनी अगोदर सांगितली. म्हणजे आपल्या हृदयातला जो आत्मा आहे तो सत्य सनातन आहे, तोच पुरुष आहे, तोच परमात्मा आहे आणि त्याच्याशी सौरसू तद्रूप, त्याच्याशी तल्लीन होणं, आत्मरत होणं, ही जशी अध्यात्म क्षेत्रातली परमोच्च पातळी आहे, ही सगळी मायेची लक्षणं आहेत. तशीच एखाद्या सतीची सुद्धा लक्षणं असली पाहिजेत, ती असावीत असं अनसूया माता कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला ही लक्षणं सांगते आहे. ऐसी मायेची लक्षणे तेची पतिव्रतेची चिन्हे येरी सेवा जे की करणे संपादने दास्यत्व. इतर कोणाचीही नाही, पण आपल्या पतीची सेवा करावी, त्याचं दास्यत्व पत्करावं आणि आपल्या हृदयामध्ये जसा आत्मा जो परमात्मा आहे आणि त्याच ठिकाणी निजभरता हा परमात्मा म्हणून त्याची सेवा, त्याचं दास्यत्व पत्करावं. अनसूया माता या कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला ही मायेची लक्षणं कशी तुलून सांगते आहे हे खरंच ऐकण्यासारखं आहे. ते सकळ साधारण म्हणून मुख्य हे लक्षण केले तुझ प्रती कथन विचारून पाहे पा. त्याचे रूप स्वरूप धर्माधर्म पाप अपाप पृथक न करावा संकल्प तो सद्रूप अविनाशू. आपण तत्कर्म उत्पत्ती अंती त्याचा ठाई गती येणे जाणावी भक्ती स्थिती अस्थिती सरिसी. जैसी माया सर्वेश्वरी तैसी
असे वो तू भरतारी, हाची ईश्वरू दृढ धरी, ये साकारी भजता. साकारी भजता अशा प्रकारचं व्रत तू स्वीकार. म्हणजे काय तर या पृथ्वी तलावर मानव अवतारामध्ये आपण जेव्हा येतो, स्त्री होऊन जन्माला येतो, तेव्हा सगुण साकार रूपाची पूजा नेमकी स्त्रीनं कोणाची करावी तर तिनं सती असावं, तिनं सती व्हावं, पतीची पूजा करावी, दास्यत्व पत्करावं. आणि संपादने दास्यत्व हे एकदा स्वीकारलं की त्यानंतर तिची सगळी लक्षणं ही कोणत्या प्रकारची असली पाहिजेत ही अनसूया माता सांगते. धर्म अधर्म, पाप पुण्य हे काय आहे नेमकं, तुझं प्रति कथन विचारून पाहे. अनसूया माता म्हणते मी तुला सांगते, खरं म्हणजे हे सगळं साधारण आहे, पण मुख्य लक्षण कोणते ते मी आता तुला सांगते. रूप स्वरूप, धर्म अधर्म, पाप पुण्य हे वेगळं कुठला संकल्प या गोष्टींचा करण्याची तुला गरजच नाहीये. तू याच्याकडे लक्ष नाही दिलंस किंवा सारासार विचार करत बसण्याची या सगळ्या संदर्भात तुला गरजच नाहीये. रूप स्वरूप, धर्म अधर्म, पाप पुण्य याची फार चिंता आणि चिंतन तू करूच नकोस. कारण तुझ्या स्वरूपामध्ये, तुझ्या रूपामध्येच, तुझ्या हृदयस्थ परमात्म्यामध्येच जो पती आहे तो पती म्हणजेच तुझा परमेश्वर, तो अविनाशी अजू ईश्वर अक्षर आहे. आणि म्हणून तू या इतर गोष्टींचा किंचितही विचार करू नकोस. कुठल्याही प्रकारचा पृथक न करावा संकल्प. वेगळा कुठला तरी व्रत आहे, वेगळं कुठला तरी धर्म आहे, वेगळा कुठला तरी संकल्प आहे, काही करायची गरज नाहीये तुला. मग आपण म्हणतो की वटसावित्रीची पौर्णिमा आहे, हे व्रत केलं की असं होतं, हे व्रत केलं की तसं होतं. अनेक गोष्टी आहेत. स्त्रियांच्या सौभाग्याच्या संदर्भानं तर चातुर्मास व्रत किंवा अखंड अनेक व्रत अनेक पुस्तकांनी, अनेक संप्रदायांनी, अनेक ऋषींनी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, वाचतो, सांगितलेले. बायका पण खूप देवभोळेपणाने करतात. खरं म्हणजे करतात म्हणजे ते वाईट नाहीये, ती भावना आहे. भाव तिथे देव हा नक्की आहेच. पण अनसूया माता इथे आवर्जून सांगते आणि हे स्त्रियांनी मुद्दाम ऐकण्यासारखं आहे. अनसूया माता म्हणते की इतर कुठल्याही पाप पुण्याच्या संकल्पाची, इतर कुठल्याही धर्म अधर्म अशा प्रकारच्या व्रतवैकल्याची किंवा रूप स्वरूप याच्यामध्ये संप्रदायाचा पण विचार आहे की इतर कुठल्या तरी देवभोळेपणाची कास धरण्याची तुला खरंच गरज नाहीये. मग तू काय केलं पाहिजेस पुढे ती सांगते. कारण तिने आतापर्यंत जी मायेची लक्षणं सांगितली ती असं म्हणते की हे सगळं साधारण आहे, हे सर्वसामान्य आहे. पण तुला मी मुख्य लक्षण सांगते तुझ्यासाठी, तुला म्हणून मी हे सांगते. आणि ती पुढे सांगते असा वेगळा कुठला संकल्प, असं वेगळं कुठलं व्रत तुला करायची गरज नाही, ते तू करू नकोस, करू नये. कारण तुझ्या हृदयामध्ये जो परमेश्वर आहे, जो पती आहे, त्याचं दास्यत्व पत्करणं, त्याची सेवा करणं हा तुझा एकमेव धर्म आहे. पुढे ती वेगळ्या शब्दात आणखी काय सांगते बघा. अनसूया माता सांगते, आपण तत्कर्म उत्पत्ती अंती त्याचा ठाई गती, येणे जाणावी भक्ती स्थिती अस्थिती सरीशी. केवळ त्या आपल्या सेवेनं किंवा आपल्या धर्मानं आपल्याला जे करायचे ते काय करायचे तर फक्त आपण तत्कर्म उत्पत्ती, पती सेवा हा केवळ एकमेव धर्म आहे. त्यामुळं तुला इतर कुठल्याही पाप पुण्याचा, धर्माचरणाचा, अधर्म विचारांचा किंवा काही अधर्म काय आहे, अधर्म काय आहे, पाप काय आहे, पुण्य काय आहे, मी ही पूजा करू का अशा प्रकारची पूजा करू. आणि म्हणून रूप स्वरूपामध्ये ज्याला म्हणता येईल की पूजेचा तपशील, अशी करायची का, ही योग्य आहे का, ती योग्य आहे का, हे चूक आहे का, हे बरोबर आहे का, असा संकल्प करू का, हे व्रत करू का, नाही, हे तुला काहीच करायची गरज नाही. याची चिंताच तू करू नको. तर पती सेवा, त्याच्यापासून तुला जो धर्म प्राप्त झालाय त्यापासून
ज्या धर्माची उत्पत्ती तुला मिळालीये, तुला झालीये, तो जो धर्म आहे तो दास्यत्व धर्म, तोच तू स्वीकार आणि तशीच तू त्याची पूजा कर. स्थिती अस्थिती याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त त्याची भक्ती, येणे जाणावी भक्ती, केवळ त्याची भक्ती करणं हा तुझा धर्म असला पाहिजे. जैसी माया सर्वेश्वरी. मी पूर्वी सांगितलं की जशी मायेची लक्षणं सांगितली तसं पुन्हा उल्लेख करते अनसुया माता. जैसी माया सर्वेश्वरी तैसी असे वो तू भरतारी. जशी माया असते परमेश्वराच्या सोबत, प्रकृतीला माया म्हटले, पुरुषाच्या सोबत ही जशी प्रकृती आहे, पुरुषाच्या बरोबर, पुरुषाशिवाय जशी मायेला स्थान नाही आणि मायेशिवाय पुरुषालाही खरं तर स्थान नाही, तसंच जैसी माया सर्वेश्वरी, माया आहे पण तरी सुद्धा ती सर्वेश्वरी आहे, तिचं स्थान तिला प्राप्त झालेलं आहे. तसंच तैसी असे वो तू भरतारी. जशी परमेश्वराला प्रकृती आहे, पुरुषाला प्रकृती आहे, परमेश्वराची माया आहे, तशी तू तुझ्या पतीची माया आहेस. तू तुझ्या पतीची माया आहेस, सर्वेश्वरी आहेस. आणि हाची ईश्वर दृढ धरी ये साकारी भजता. पती हाच तुझा सगुण स्वरूपातला देव आहे आणि म्हणून या सगुण स्वरूपातल्या देवाची, या प्रत्यक्ष परमात्म्याची पत्नी म्हणजे तू माया आहेस. ऐसे पातिव्रत्य आहे ते म्या सांगितले माये, दृश्यातीत तत्व जे आहे तेची राहे पुरुषी. आणि मी तुला हे असाच लक्षण सांगितली मायेची. माया म्हणजे काय आणि माया जशी पुरुषाची आहे तशी संसारामध्ये तू तुझ्या पतीची पत्नी म्हणजे पतीची माया आहेस. पती हा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची तू माया आहेस. परमेश्वराच्या मायेचं जे स्थान तेच पतीच्या पत्नीचं स्थान आहे, असं अनसुया माता दासोपंत या शब्दामध्ये अनसुया मातेच्या तोंडून या कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला हे सांगतायत. दृश्यातीत तत्व जे आहे तेची राहे पुरुषी. माया दिसते, आभासी आहे असं आपण म्हणतो खरं, पण सृष्टीवर किंवा सगळ्या वस्तूमध्ये, भौतिक जगामध्ये हे सगळं दिसतं. त्याला अध्यात्म क्षेत्र माया म्हणतं हे खरंय, पण ते दिसतंय ना. आणि मग दृश्यातीत काय आहे? जे दिसतंय, जे भासतंय ती माया आहे, पण दिसत काय नाही तर ते पुरुष तत्व दिसत नाही. त्या पुरुषाच्या तत्वाचा, साकार स्वरूपाचा आपल्याला साक्षात्कार होत नाही, ते दिसत नाही, पण माया मात्र सगळीकडे दिसते. हे मायेची जी करणी आहे, ही जी माया आहे ती माया म्हणजे तू आहेस, पत्नी आहे पतीची. आणि दृश्यातीत तत्व जे आहे, जे दृष्टीच्या पलीकडे, जे दृष्टीच्या पथात येतच नाही, ते दृष्टीच्या पलीकडे दृश्यातीत आहे, ते जे आहे ते पुरुष तत्व आहे. आणि ते पुरुष तत्व तुझ्या हृदयस्थ परमात्म्याचा, पतीचा स्वीकार आहे. ऐसा केला उपदेश, ऐसा केला उपदेशु, येरी धरिला विश्वासु, हृदयी पावली संतोषु, भावी पुरुषु परमात्मा. बोले पुढती अनसूया, आले सुरकाय या ठाया, काय अपेक्षित तया जाणावया सांगपा. येरी बोलिले ती येते, हे मागती दिन कराते, अवघड एक आहे तेथे, मी ते तू ते सांगेन. आणि असा उपदेश अनसुया मातेने कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला केला. कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीच्या विनंतीवरून अनसुया मातेनं हा खरं तर उपदेश केला होता.
कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला पतिसेवा म्हणजे काय, निजधर्म काय, हे माहीत नव्हतं का? खरं तर ती आचरत होती. ती संपूर्ण तिचा जो गृहस्थाश्रम आहे ती पतिनिष्ठेनं चालवित होती. पती कुष्ठरोगानं पीडित असलेला, देह अतिशय त्याचा बटबटीत घाणेरडा झालेला, बिभत्स झालेला, कुष्ठानं बरबटलेला, अशा पतीची ती सेवा करत होतीच. मोठ्या निष्ठेनं करत होती, प्रेमानं करत होती, आपला स्वतःचा धर्म म्हणून करत होती. पण तरी सुद्धा प्रत्यक्ष महासती अनसूया माता आल्यानंतर तिने तिच्या चरणावरती प्रार्थना केली, मस्तक ठेवलं आणि प्रार्थना केली की महासती, महामाया, हे जगदंबे अनसूया, आपण मला माझा धर्म सांगावा. मी कुठे चुकत तर नाही ना, माझं कुठे चुकत तर नाही ना. मी गृहस्थाश्रमामध्ये कसं वागावं, धर्म कसा करावा आणि माझा निज धर्म कोणता, स्वधर्म कोणता, हे आपण मला सांगा. आणि अनसूयेनं हा संपूर्ण धर्म, पतिनिष्ठा धर्म, पातिव्रत्य धर्म तिला सांगितलं. आणि सुंदर असं रूपक तिला सांगितलं की जशी प्रत्यक्ष परमेश्वराची माया, जी खरं म्हणजे फक्त पुरुषाची इच्छा असते आणि माया हा सगळा खेळ मांडते, हा सगळा पसारा मांडते, हा सगळा आभास निर्माण करते. आणि हा जो मायेचा पसारा आहे, आभास आहे, हा मायेचा जो पडदा आहे आणि पुरुषाची फक्त इच्छा आहे. पुरुष हा दृश्यातीत आहे, तो प्रत्यक्ष दृष्टीस येत नाही, पण सृजनाची किमया ही माया करते. पुरुषाची इच्छा होते आणि त्यानंतर मायेचा पसारा मांडला जातो, मायेचा खेळ होतो. तशाच पद्धतीनं हेच रूपक तिनं सतीवर लादलेले. प्रत्यक्ष पुरुष जो परमात्मा म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती आणि त्या पुरुषाची पत्नी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची जणू मायाच. आणि मायेची लक्षणं काय आहेत त्याचं विवरण दासोपंत अनसूया मातेच्या तोंडून करतात आणि सांगतात की जसे मायेची लक्षणं आणि गुण आहेत तसेच एखाद्या पतीच्या पत्नीचे लक्षणं आणि गुण असले पाहिजेत. किती सोप्या शब्दात, किती साध्या आणि आध्यात्मिक रूपक देऊन आपल्याला इथे दासोपंत सांगतात. अनसूया मातेनं कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला हा निजधर्म, स्वधर्म सांगितला आणि असा उपदेश केल्यानंतर अतिशय विश्वासानं कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीनं अनसूया मातेच्या चरणावरती मस्तक ठेवलं. तिला आनंद झाला. ऐसा केला उपदेशू, येरी धरिला विश्वासू, विश्वास वाटला तिला आणि हृदयी पावली संतोषू, भावी पुरुषू परमात्मा. तिला मनामध्ये आनंद झाला, विश्वास वाटला की मी पती सेवा करते आणि माझा हृदयस्थ परमात्मा म्हणजे माझा जो पुरुष आहे त्याच्यावरती माझं प्रेम आहे, त्याच्यावरती मी सेवा करते, त्याची सेवा करते. पुढे बोले पुढती अनसूया, आले सुर का या ठाया, काय अपेक्षित तया, जाणावया सांगपा. तू तर सेवा करते आहेस, पतिनिष्ठा आहेस, पतिव्रता आहेस, पण तू मला सांग इथे हे सारे देव का जमलेत आणि माझ्याकडून काय अपेक्षा आहे? मला इथे बोलवलंय, मला इथे आणलंय, पण मी काय करू? माझ्याकडून काय अपेक्षा आहे? मी काय करावं? आणि मग कौशिक ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, हे मागती दिनकराते, अवघड एक आहे येथे, ते मी तू ते सांगेन. हे सारे देव माझ्याकडून सूर्याची मागणी करतायत, दिनकराची मागणी करतायत, दिनकराचं दान मागतायत माझ्याकडून,
कारण मी त्याला स्तंभित केलंय. पण अवघड गोष्ट एक आहे की मी ते दान देऊ नाही शकत. मी कशी देऊ? मी तुम्हाला सांगते असं म्हणून ती पुढची कथा अनसुया मातेला सांगते. आता कौशिक ब्राह्मणाची पत्नी अनसुया मातेला काय सांगते आणि कथा पुढे कशी जाते आपण उद्या बघूया. मी याच ठिकाणी आज थांबते. आणि दासोपंतांच्या देवघरचं आणि बहुतेक संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे म्हणून श्री दत्त देवस्थानं आहेत अशा ठिकाणी आज दत्त नवरात्राला आरंभ झालेला आहे. दिनांक 30-31 या तारखेपर्यंत हे नवरात्र चालेल. पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, या पौर्णिमेपर्यंत दत्त महात्म्याची पूर्णताही होईल. प्रत्यक्ष अंबाजोगाईच्या श्री दत्त साक्षीनं आपण श्री दत्ताचा जन्म, दत्त महात्म्य ही कथा आपण तिथे शेवटच्या जन्मदिवशी, दत्ताच्या जन्मदिवशी तिथून मी लाईव्ह करीन, तेव्हा ऐकाच. आणि आपण रोजही हे ऐकता आहात. आपले खरोखर मनापासून धन्यवाद. दासोपंतांचे शब्द मला तुम्हाला सांगण्याची संधी मिळते आणि हे शब्द लोकांच्या पर्यंत पोहोचावेत. दासोपंतांचा विचार, दासोपंतांचं काव्य, दासोपंतांच्या कल्पना, संकल्पना आणि अतिशय सुंदर असे तर्क, तथ्य, विवेक, त्या त्या ठिकाणी कथेमध्ये वापरलेली रूपकं मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतं आहे, याचा खरोखर आत्मिक आनंद आहे. आपण ही कथा ऐकता आहात, मनापासून धन्यवाद. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.